आणि या सगळ्या परिस्थितीत आता जर समजा अचानक शिंदेंनी काही वेगळा निर्णय घेतला तर ती ठाकरेंसाठी डोकेदुखी असेल। एखादा राजकारणी जेव्हा आव्हानात्मक स्थितीत असतो तेव्हा तो आपली सगळी शक्ती पणाला लावतो आणि परिस्थितीवर विजय मिळवतो। आता जर शिंदेंना परिस्थिती स्वतःच्या बाजूने करायची असेल तर त्यांना काय करायला लागेल ते पाहणार आहोत। महायुतीमध्ये गेलेल्या शिंदेंना उद्धव ठाकरेंनी सतत डिवचलंय। अगदी निकालाच्या दिवशी पण स्वतःच्या गटाची धूळधाण उडालेली असताना उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून एकनाथ शिंदेंवर टोमणे मारत होते। बरं ऐका एक मिनिट, त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल, तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा। अशा स्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून अचानक धक्का तंत्र वापरलं जाऊ शकतं। त्यासाठी आपल्याला एकनाथ शिंदेंचे स्वभाव वैशिष्ट्य लक्षात घ्यावी लागतील। एकनाथ शिंदे यांचा परिचय निर्भय नेता असा आहे। ते धूर्त राजकारणी आहेत हे सुद्धा वेगळं सांगायला नको। व्यवहार चतुर आहेत या सुद्धा कारणानं त्यांना ओळखलं जातं। राजकारणात ते आक्रमकरित्या सामोरे येतात आणि त्यांना पराक्रमी राजकारणी म्हणूनही ओळखलं जातं। कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जे एकनाथ शिंदे यांना समजलंय ते आता तुम्हीही समजून घ्या। आणि हा विषय आहे तो विद्यमान आकडेवारीचा। या निमित्तानं भाजपाची आकडेवारी आपल्या समोर आहे। भाजपाच्या सोबत आता 137 आमदारांचं समर्थन आहे, शिवसेनेच्या सोबत 60 आमदारांचं समर्थन आहे, तर राष्ट्रवादीकडे 41। याचा अर्थ काय ते आता आपण पाहणार आहोत। महाजनादेशाचा पहिला अर्थ असा आहे की महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपाच्या सोबत नांदावे। महाजनादेशाचा दुसरा अर्थ आहे की समजा एखाद्या घटक पक्षाने जर कुरबूर केली तर घटक पक्षाच्या मदतीशिवाय म्हणजे कुरबूर करणाऱ्या त्या घटक पक्षाच्या मदतीशिवाय सुद्धा उरलेल्या घटक पक्षाच्या मदतीने भाजपाचं सरकार स्थिर राहू शकतं। जनता सांगतेय की राज्यात भाजपाच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार यावं आणि या सगळ्याला कारण कोणती आकडेवारी ठरली आहे ती आता आपण पटकन पाहणार आहोत। महाराष्ट्राचा एकूण निकाल आता आपल्या समोर येतोय। हा जनादेश कसा आहे ते पहा। यात भाजपाला 132, एकनाथ शिंदेंकडे 57, अजित पवारांकडे 41 आमदार आहेत। काँग्रेस आणि त्याचबरोबर शरद पवार गट, उद्धव गट यांचे मिळून 46 आहेत। म्हणजे अगदी महायुतीतला एखादा गट स्वतःहून विरोधकांमध्ये जाऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न करू पाहत जरी असेल तरीही आवश्यक ते संख्याबळ मिळत नाही। आणि यातला पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे या निमित्तानं आणखीन एक मुद्दा अधोरेखित होतो की समजा 132 अधिक अजित पवारांचे 41 अशी संख्या जरी मोजली तरी हा आकडा 173 पर्यंत जाऊन पोहोचतो, जे बहुमताच्या अधिक पुरेसं संख्याबळ आहे। आणि याचमुळे अजित पवारांच्याकडे 41 आमदार असल्यानं स्वाभाविकरित्या एकनाथ शिंदेंची विद्यमान स्थितीत कोणत्याही प्रकारची संघर्षाची किंबहुना कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आवश्यक ती दबाव निर्माण करण्याची स्थिती राहिलेली नाही। कारण अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा घोषित केलेला आहे। अशा स्थितीमध्ये शिंदेंसमोरचे पर्याय काय उरतायत ते आपण जाणून घेऊ।
एकनाथ शिंदेना जर ही खरोखर महायुतीची जर सरकार जर टिकवायचं असेल किंवा चांगलं काम करायचं असेल तर सरकारमध्ये उपप्रमुख म्हणून त्यांनी सहभागी होणे हे गरजेचं असं अनेकांचं मत आहे. आता सगळी हे जे काही आहेत ही जबाबदारी जी आहे किंवा याच्या संदर्भातला निर्णय त्यांचा पक्ष घेईल, पण या घडीला सरकारमध्ये सहभागी होणं ही सगळ्यात नैतिक जबाबदारी ही आता एकनाथ शिंदेंवर राहील. राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांचं जे खरं उद्दिष्ट आहे ते नाही जे तुम्हाला दिसतंय. शिंदेंना जे साध्य करायचं आहे ते आम्हीच तुम्हाला सांगू शकतो. शिंदेंचा वाद हा अजित पवार आणि फडणवीसांशी नाहीच आहे, तर शिंदेंचा मूळ संघर्ष आहे उद्धव ठाकरेंशी. ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटलं. एकनाथ शिंदे यांना हा गद्दारीचा शिक्का पुसायचा आहे. ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सत्तेचा लोभी म्हटलं. शिंदे सत्तेपासून दूर राहून दाखवू शकतात. ठाकरेंनी शिंदेंच्या लेकराबाळांवर टीका केली. शिंदे सामान्य शिवसैनिकाला त्या निमित्तानं संधी देऊ शकतात. ठाकरेंचे सगळे आरोप शिंदे कृतीनं संपवतील अशी शक्यता आहे. ठाकरे घरात असताना शिंदे राज्यभर त्यांची संघटना वाढवतील अशी ही अपेक्षा आहे. संधी मिळताच उद्धव स्वतः मुख्यमंत्री झाले. संधी असताना शिंदे उपमुख्यमंत्री पद नाकारू शकतात, हे महत्त्वाचं आहे. दरम्यान कोण असू शकतो शिंदेंच्या मनातला उपमुख्यमंत्री? काय आहेत पर्याय? कोण असू शकतो हा नेता? त्यांची नावं पटकन पाहूयात. शिंदेंच्या मनातले विद्यमान उपमुख्यमंत्री कोण असा सवाल जर उपस्थित झाला तर त्यासाठी येणारी ही 3 नावं आहेत: उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे. उद्धव यांच्या डिवचण्यामुळे शिंदे आता इरेला पेटलेले आहेत. त्यांच्यासाठी उद्धव यांच्या स्पर्धेत स्वतःचं स्थान मोठं करणं हेच खरं आव्हान आहे. शिंदेंना आता ते करायचंय जे इतके दिवस उद्धव करू शकलेले नाहीत. एकनाथ शिंदे सत्तेचं पद घेण्याऐवजी संघटनात्मक जबाबदारी स्वीकारतील. सत्तेसाठी आसपास जमलेल्या मतलबी गर्दीला ते दूर करतील. संघटनेच्या माध्यमातून स्वतःची भूमिका राबवणारे तज्ञ सोबत बाळगतील. शिंदे संघटना बांधणीतून उद्धव गट आणखी खिळखिळा करतील. बीएमसीतून उद्धव गट दूर करण्याचं उद्दिष्ट निश्चित करतील. मुंबई, ठाणे, संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये स्वतःचे दमदार अस्तित्व तयार करतील. ह्या महानगरपालिकेवरती पुन्हा सत्ता काबीज करणं शिवसेनेसाठी खूप कठीण काम आहे आणि या कठीण कामामध्ये त्यांना लोकांच्या समोर जायचं आहे. कारण सरकार म्हणून महायुती या शहराला वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देऊ शकते. या माध्यमातून ते निवडणुकीला पुढे जाऊ शकतात. पण विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकांना सामोरे जाण्यासाठी आता विविध प्रकारे प्रयत्न करावे लागतील. थेट लोकांशी संपर्कात जावं लागेल, त्यांना भेटावं लागेल. ते भेटल्याशिवाय महानगरपालिकेवर आपली सत्ता घेणं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शक्य नाही. याकरिता त्यांना एकत्रित आणि जोरकसपणे काम करावं लागेल. कायदेशीर लढाई जरी सुरू असली तरी मतांची लढाई जी आहे त्या मतांच्या लढाईमध्ये एकनाथ शिंदे पुरून उरले असं म्हणता येईल. आणि म्हणून मग आगामी काळामध्ये महानगरपालिकेची जर निवडणूक आली तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या समोर आपली ताकद दाखवणं हे पुन्हा आता उद्धव ठाकरेंच्या समोरचं एक पर्याय राहील. त्यांच्यासमोर ती एक शर्यत राहील आणि त्या शर्यतीमध्ये जर उद्धव ठाकरे जर उतरले तरच शिवसेनेचं खरं अस्तित्व काय तर ते दाखवू शकतील. आणि या घडीला त्यांच्यासमोर हे महत्त्वाचा एक पर्याय आहे की आता येणारी जी महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत या निवडणुका जोरात लढवणं हा एक मोठा पर्याय सध्या त्यांच्यासमोर राहील. थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे यांच्या संघर्षाचा पुढचा टप्पा हा आणखीन आव्हानात्मक असेल. आत्ताच्या घडीला एक क्षण थांबून एक पाऊल मागे येऊन ते मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांना त्यांचं एकूणच अस्तित्व आणि त्यांचं राजकारणातलं स्थान
अधिक बळकट करायचं आहे, अधिक उंचीवर न्यायचं आहे. विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.